हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पुण्यातल्या भावे हायस्कूल जवळ 12 विद्यार्थ्यांना कारने उडवलं. 3 जण गंभीर जखमी. मद्यप्राशन करून गाडी चालवणारा चालक पोलिसांच्या ताब्यात. शशांक, लता आणि करिश्मा हगवणेंचे 3 मोबाईल निलेश चव्हाणच्या घरातून जप्त. निलेश चव्हाणची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्ट पोलिसांनी जप्त केल्याची माहिती. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय. नेपाळ बॉर्डरवर पोलिसांनी निलेशला ठोकल्या होत्या बेड्या. वैष्णवी हगवणेच्या लग्नात रुखवतासाठी तब्बल 1,50,000चा खर्च. जालिंदर सुपेकरांच्या बायकोला रुखवत तयार करण्यासाठी पैसे दिल्याची वैष्णवीच्या वडिलांची दमानियांना माहिती. हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वादग्रस्त वक्तव्य. सरनाईकांच्या तोंडी भाजपची भाषा राऊतांनी डिवचलं, तर बावनकुळेंकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत माहिती नाही. शरद पवारांच्या प्रतिक्रियेमुळे चर्चांना उधाण. सुप्रियाताई बोलत नाहीत तोपर्यंत आपण काहीही बोलणार नाही, रोहित पवारांनी केलं स्पष्ट. तर पवार धर्मांध शक्तींसोबत जाणार नाहीत, राऊतांना विश्वास. चौंडीमध्ये अहिल्याबाई होळकरांच्या त्रिशताब्दी जयंतीचा कार्यक्रम संपन्न. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित. पहिल्यांदा हुंडाबंदी अहिल्यादेवींनी केली, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. मुंबईतल्या वरळीत तब्बल 639 कोटींच्या महागड्या फ्लॅटचा व्यवहार. फार्मा कंपनीच्या चेअरमनने विकत घेतला फ्लॅट. प्रॉपर्टी टॅक्सची रक्कम 63.9 कोटी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर आणि आणखी काही घडामोडी.